इथे आरवने जशी त्याची कार पार्किंगमध्ये थांबवली, कुणाल लगबगीत खाली उतरला आणि त्याने गार्ड पुढे यायच्या आधीच सियाच्या बाजूचा दरवाजा उघडला. तसं सियाला खरं तर अवघडून आलं. तिचा मोठा दीर होता तो, मग त्याने तिच्यासाठी हे करणं शोभणार नव्हतंच ना. पण तरी त्याने इतकं आदराने दरवाजा उघडला बघून ती त्याचा मान ठेवत हसतच खाली उतरली आणि कुणाल तिच्या त्या गोड हसण्यात तिथेच अडकला. अगदी मनापासून बाहेर आलेलं हसू होतं हे तिचं, जे तिच्या चेहऱ्यावरचं तेज पूर्णतः उजळवून गेलेलं. आज ह्याला काय झालंय? हा का असा बिथरल्यासारखा वागतोय? कुणालला असं सैरबहीर झालेलं बघून आरव विचार करतच खाली उतरला आणि तो सियासोबत पुढे निघाला. पण अचानक त्याला काही जाणवताच त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं. नक्कीच या माणसाच्या गोळ्या चुकल्यात वाटतं. कुणालची समाधी लागलेली बघून आरव डोकं खाचवत सियाकडे बघतो, तर तीही कुणालकडेच गोंधळून बघत होती. अरे काय झालं? तुझी इंटरनल सिस्टीम जाम झालीये का? की तुझं शरीर फ्रीज झालंय? कुणालला तसंच एका जागी स्टॅच्यू झालेलं बघून आरवने आवाज द्यायला इथे कुणालाची तंद्री तुटली आणि त्याने पटकन गडबडून दरवाजा बंद करत समोर पाहिलं, तर सिया तिथे नव्हतीच. त्याने बाजूला पाहिलं तर ती आरव बरोबर पुढे निघालेली. ते बघून तोही तडक त्यांच्या मागे गेला. नेहमीप्रमाणे आरवने आजही सियाचा हात पकडलेला आणि एका हातात तो त्याच्या फोनमध्ये काहीतरी करत चालत होता. आरव, अरे तू असा सियाचा हात पकडूनच आत जाणार का? कुणालच्या बोलण्यावर आरवने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? आरवला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. अरे तू विसरला का? कंपनीमध्ये लोकांना गॉसिप करायला मुद्दा हवे असतो. त्यात तू मुलींमध्ये जर जास्तच पॉप्युलर आहेस. मग तुम्हाला असं बघितलं तर उगाच सगळे नको ते ह्युमर्स पसरवत बसतील. कुणालच्या बोलण्यावर आरवने एक नजर सियाकडे बघितलं, तर तिने गालात हसतच तिच्या हाताची पकड आणखी घट्ट केली. तसा आरवनेही हसतच आनंदाने तिच्या हातावर ओठ टेकवले. ते बघून इथे कुणालाचा चेहरा मात्र थंड पडला. जर मला आणि वहिनीला आमचं नातं काय आहे आणि ते किती शुद्ध आहे हे माहीत आहे, तर या जगाचा कायच विचार करायचा ना. आणि जिथे माझ्या भाईला माझ्या वहिनीचा हात पकडण्यापासून काही प्रॉब्लेम नाही, तिथे मी ह्या जगाचा विचार तर करतच नसतो. त्यांना जे गॉसिप करायचं ते करू दे. मला तर आवडेल माझं नाव माझ्या ह्या स्वीट आर्ट बरोबर जोडलेलं. आरव सियाला घेऊन कुणालशी बोलता बोलताच लिफ्ट जवळ आला. त्याच्या या उत्तरावर सियाला त्याचं किती ते कौतुक वाटलं. त्याचंही जग तिच्यासारखं त्याच्या भाईवरच येऊन थांबत होतं. आजूबाजूचे येणारे जाणारे एम्प्लॉई त्यांच्याकडे बघत होते, तरी त्या दोघांना काही एक फरक पडत नव्हता. मग कुणालही काही बोलायला गेला नाही. लिफ्ट येताच ही तिघं आत घुसणार की आरवचा फोन वाजला. तसं त्याने त्यांना 2 मिनिट सांगून तो बाजूला आला. सिया तोपर्यंत आजूबाजूला पाहत होती. सिया, तोच कुणालच्या हाकेने तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. ते आरवचं होईपर्यंत आपण पुढे जायचं का? कुणाल सियाला आरवची वाट बघत बसलेलं बघून तिला लिफ्टच्या आत चालायला इशारा करत म्हणाला. नाही नको, आरूचं होऊ दे, मग सोबतच जाऊ. सिया आत्ताही त्याला नम्रपणे उत्तर देत परत आरवकडे बघते, पण अजूनही त्याचं बोलणं चालूच होतं. सिया, अगं कदाचित त्याला उशीर होईल. आपल्यालाही लेट झाला तर अग्नी उगाच चिडेल आपल्यावर. कुणालचं आत्ताचं बोलणं मात्र सियालाही पटलं, कारण तिचे अग्निदेव कामाच्या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट होते. बरं चला. सिया लिफ्टच्या आत शिरताच
कुणालही पटकन आत येत त्याने आधी लिफ्टचं बटन दाबलं. त्याचं लिफ्ट क्लोज होणार की इतक्यात कोणाच्या तरी पायाने लिफ्ट पुन्हा ओपन झाली आणि आरव आत आला. तसा कुणाल पटकन स्वतःला सावरत सियाच्या बाजूचा थोडा मागे झाला. काय यारदा, मगाशी मी तर तुला चुकीने विसरलो, म्हणून आता तू विसरला का मला की तुला जायची खूप घाई झालेली? आरव येऊन कुणाल आणि सियाच्या मधात उभा राहिला. तसं सियाने परत त्याचा हात पकडला. तसं नाही आरव, मला वाटलं तुला टाइम लागेल म्हणून म्हटलं आम्ही तरी पुढे जातो. कुणालने नजर चोरत त्यांच्या फ्लोअरचं बटन दाबलं. का कुणास, पण त्याला आरवच्या नजरेत आता थोडी रागाची छटा दिसली होती. वहिनी, आरव आता सियाला काही बोलायला जाणार. तोच थर्ड फ्लोअरच्या आसपास लिफ्टला मोठा झटका बसला. तसा आरवने पटकन सियाला मिठीत घेतलं. कुणालनेही बाजूचा रॉड पकडला. ती तिघे काही रिॲक्ट करणार तोच अजून एक झटका बसला आणि लिफ्ट जागेवरच अडकली. ते बघून इथे या तिघांचेही चेहरे पांढरे पडले ना, कारण ते मध्येच अडकल्याने त्यांचं लिफ्टचं डोअर ओपन झालं नाही. आरू, लिफ्टला काय झालं? सियाने मान उंचावत घाबरत आरवकडे पाहिलं तर त्याचाच आता जणू बर्फाचा पुतळा झाला होता. आरव, तिने पटकन काळजीने त्याच्या गालावर टॅप करताच आरव पुढच्या सेकंदाला इतक्या काही जोरात ओरडला की सिया आणि कुणाल घाबरून डायरेक्ट मागच्या मिररला टेकले. नक्की या प्राण्याला झालं काय, त्यांना तेच समजलं नाही. आरव, अरे काय काय झालं काय? त्याला असं बेंबीच्या देठापासून ओरडताना बघून कुणालने पटकन पुढे येत त्याचं तोंडच दाबलं. तेव्हा कुठे त्याचा आवाज बंद होऊन यांच्या जीवात जीव आला असेल. आपण लिफ्ट मध्ये अडकलो. अरे मी लिफ्ट मध्ये अडकलो. आता आपण काय करायचं? ही लिफ्ट त्या हॉन्टेड मूवी मध्ये दाखवतात तशी डायरेक्ट खाली जाऊन कोसळणार का? दादा, अरे माझं तर अजून लग्नही झालं नाही, मुलंही नाही झाली. मी असाच लटकलो तर माझी आत्मा दुःखात भटकत राहील आणि मग तुम्हालाही सुखाने जगू देणार नाही. आरवच्या विचारांची एक्सप्रेस कुठवर पोचलेली बघून सियाने तर डोक्याला हातच लावला. पण इथे त्याची नौटंकी बघून कुणालला मात्र चीड आली. इथे त्यांच्या समोर मृत्यू तांडव करतोय आणि ह्या मुलाचं काहीतरी भलतंच सुरू आहे बघून एक क्षण तर याला फटकवूसच झालं. पण काय करणार ना, तो असं करू शकत नव्हता, कारण 2-3 दिवसापूर्वी जेव्हा त्याच्या वडिलांनी आरववर आवाज वाढवलेला तेव्हाच अग्नियाचं रौद्र रूप त्याला नंतर समजलं होतं. मग आता जर ह्या प्राण्याला तो मारतोय तर तो आगीचा गोळा याला भस्म करायलाही मागे हटणार नव्हता. आरू, राजा शांत हो. त्याला इतकं हायपर झालेलं बघून सियाने त्याचा हात पकडत त्याला स्वतःकडे वळवलं. तसं आत्ता कुठे जाऊन आरवला या लिफ्टमध्ये सियाही असल्याची जाणीव झाली आणि त्याने पटकन ब्लेझर नीट करत त्याचा घसा खाकरला. वहिनी, तू घाबरू नको. मी आहे ना. मी तुला काहीच होऊ नाही देणार. आरवने सियाला मिठीत घेत तो तिच्या डोक्यावर प्रेमाने ठोपटू लागला. पण ह्याच माणसाची इतकी फाटलीये आणि तो त्या शांत देहाला समजवत होता. आताही नक्की तो स्वतःला हिम्मत देत होता की तिला, हे तर त्यालाच माहीत. पण त्याच्या त्या गोंधळलेल्या थोबड्याकडे बघून सियाला तिचं हसू आवरणं जमतच नव्हतं. आरव, अरे मी ठीक आहे, पण तू घाबरू नको बरं. हे आहेत ना, हे सगळं ठीक करतील. सियाच्या या बोलण्यावर इथे कुणालच्या भुवया उंचावल्या ना. तिचा अग्नीय प्रतीचा विश्वास बघून क्षणभर तो शांतच झाला. मी कुठे घाबरतोय? मी तर मुलगा आहे ना
आणि मुलं स्ट्रॉंग असतात, ती तर कशालाच घाबरत नाहीत. हे बोलतानाही तो किती घाबरतोय बघून सियाला तर या गोड प्राण्यावर किती ते प्रेम आलं. म्हणजे स्वतःची भीतीने दातखिळी बसूनही आपल्या बहिणीला सांभाळण्याचा किती गोड प्रयत्न चाललेला त्याचा. खरंच त्याचं त्याच्या सियावरचं प्रेम अवर्णनीय होतं. हो, मुलं स्ट्रॉंग असतात म्हटल्यावर माझा आरूही स्ट्रॉंगच आहे, अगदी त्याच्या भाईसारखा. अग्नेय सोबत त्यालाही सियाने एका पारड्यात घेतलेलं बघून आरवचा ऊर तर अभिमानाने भरूनच आला. आता तो ऊर बटन तोडून बाहेर येऊ नये म्हणजे झालं. आरव, तुझा ड्रामा झाला असेल तर तुझ्या फोनला नेटवर्क आहे का बघ, आपल्याला इथून निघावं लागेल. कुणाल त्याच्या फोनमध्ये नेटवर्कची एकही कांडी नाही बघून जास्तच वैतागला. काळजी करू नका, हे येतच असतील. सिया कुणाललाही हायपर झालेलं बघून शांततेत उत्तर देते. पण तिचा अग्नेयवरचा ओसंडून वाहणारा विश्वास बघून आता मात्र कुणालला चीड आली. कोणाच्या वाटण्याने त्यांना या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटणार नव्हतं. सिया, अगं अग्नी या कंपनीचा ओनर आहे. त्याचं केबिनही 24th फ्लोअरवर आहे. त्याच्याकडे ह्या अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ तरी असणार आहे का? आणि त्याला हे तरी कळणार आहे का की तू या लिफ्टमध्ये अडकली आहे ते? कुणालच्या बोलण्याचा रोग समजताच इथे सियाचा हसू आणखीनच गडद झालं आणि तिने एक हलका श्वास भरत बोलायला सुरुवात केली. मान्य, ते या कंपनीचे ओनर आहेत आणि त्यांच्याकडे इतका वेळही नसेल. पण जर प्रश्न इथे माझा आणि त्यांच्या आरवचा असेल तर त्यांच्यासाठी कोणतंच काम मोठं नाही. आणि राहिला त्यांना कळायचा प्रश्न, तर एव्हाना ते इथे पोहोचलेही असतील. सियाचा अग्नीय प्रतीचा आदर तिच्या बोलण्यातूनही वाहत होता. ती त्याच्या प्रतीने फक्त शरीराने नाही तर तिच्या अंतर्मनाने समर्पित झालेली. म्हणून तर तिच्या अहोंना इतकी ओळखत होती ना ती. सियाचा त्याच्या भाईवर असलेला तो प्रचंड विश्वास आणि आदर बघून आरवला त्याच्या भाईच्या प्रेमावर किती तो अभिमान वाटला. इट्स इम्पॉसिबल, कुणाल तिरकास हसत बोलायला जाणार. प्रिन्सेस, तोच बाहेरून लिफ्टच्या डोअरवर थाप पडून अग्नेयचा काळजीयुक्त आवाज त्या तिघांच्याही कानावर पडला. आणि बस इथेच तर सियाचं प्रेम जिंकलं होतं. पण कुणालच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड आश्चर्य पसरलेलं. त्याने त्याची थरथरती नजर परत सियावर आणली. पण तिच्या चेहऱ्यावर अग्नेयच्या प्रेमाचा चढलेला रंग बघून इथे कुणालच्या हृदयाच्या खोलीवर काहीतरी टोचल्यासारखं झालं त्याला. काय मग कुणालदा, माझ्या भाई आणि वहिनीच्या प्रेमाची ताकद बघितली ना? आरवनेही खुश होत सियाला परत कवेत घेतलं. प्रिन्सेस, बच्चा, आन्सर मी प्लीज. आता मात्र अग्नेयचा कंठ हलका जड होताच इथे सियाचं हृदय कळवळलं. त्याला रॉकीने सांगितल्यावर तो कसलाही विचार न करता वाऱ्याच्या वेगाने पळत सुटलेला. रॉकी सोबत त्याचे गार्डही त्याच्या मागे धावले. पण त्याची स्पीड इतकी होती की त्याला बीट करणं शक्यच नव्हतं. तो स्टेअर्सनेच इतक्या काही घाईत आलेला की त्याचे श्वासही भरून आले. 24व्या फ्लोअरवरून तो 3rd फ्लोअरवर आलेला म्हटल्यावर काय हालत होणार होती ना? त्यात तो मागून पळत येणाऱ्या रॉकीलाही कंटिन्यू इन्स्ट्रक्शन देत आलेला. पण आता ती काहीच बोलत नाही बघून त्याचा जीव कंठाशी आला. रॉकी काही गार्ड्सला इथे ठेवून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तडक निघून गेला होता. कारण जर ही लिफ्ट 10 मिनिटात उघडली नाही तर हा सनकी स्वतःची कंपनी पेटवायलाही मागे हटणार नाही हे माहीत होतं त्याला. त्या फ्लोअरचे सगळे एम्प्लॉई त्याला इथे बघून आधी तर हँगच झाले. त्यात
यातही याला असं लिफ्ट जवळ घुटमळताना बघून त्यांना काही समजत नव्हतं. पण त्याला त्याची पर्वा कुठे होती. रॉकीनेही इकडे लिफ्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मोठी टीम कामाला लावली होती आणि तो स्वतः त्याकडे लक्ष देत होता. अहो, त्याचे फुललेले श्वास जाणवताच सिया लगबगीत पुढे आली आणि तिने डोअरवर हात ठेवला. पण तिचा आवाज ऐकून इथे अग्नेयच्या जीवात जीवच आला. जाना, तू ठीक आहेस ना? बच्चा, घाबरू नको. मी इथेच आहे, तुझ्या जवळच आहे. जस्ट 10 मिनिट होल्ड ऑन बच्चा. तोपर्यंत तू माझ्याशी बोलत राहा. अग्नेय ती आत अडकलीये बघून अगदीच पॅनिक झालेला. त्याचं कपाळही घामाने पूर्ण भरून आलेलं. अहो, मी ठीक आहे, तुम्ही शांत व्हा बघू. माझ्यासोबत आरू आणि कुणालदा पण आहेत, म्हणून तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. टेक अ डीप ब्रीथ. त्याला तिच्यासाठी इतका कळवळताना बघून सियाचे डोळेही भरून आले. खरंच तिच्या बाबतीत तो त्याच्या इमेजचाही कधीच विचार करायचा नाही. तिच्यासोबत आरव आहे ऐकून अग्नेयने काहीसं रिलॅक्स होत मोकळा श्वास सोडत केसात हात फिरवला. पण इकडे कुणालच्या अचानक आवळलेल्या मुठीकडे मात्र कोणाचंच लक्ष गेलं नाही. भाई, मी पण आत अडकलोय यार. मग तुझं थोडं प्रेम माझ्यावर पण उतू घालव की जरा. तू तर माझ्यासोबत सावत्र सासूसारखा वागून राहिला. आरवचाही आतून चिडका आवाज कानावर पडताच अग्नेय गालात हसला. हे ध्यान असताना त्याला त्याच्या जाण्याची काही काळजी नव्हती. तोच रॉकीचा फोन येताच रिदांशने तो लगबगीत उचलला. बॉस, लिफ्ट डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला जाऊन ओपन होईल. रॉकीने सांगताच अग्नेयने कॉल कट करत तो तडक मागे वळला. पण जशी लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोहोचली, समोर अग्नेयला पाहून सिया पळतच येऊन त्याच्या मिठीत शिरली. तसं त्यानेही तिला घट्ट हृदयाशी कवटाळत वर उचललं. तो नक्कीच खूप हायपर झाला असणार. ह्या विचारानेच तिलाच राहावलं गेलं नाही. जाना यार, एक दिवस खरंच जीव घेणार तू माझा. अग्नेयने सियाला खाली उतरवत तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याचे गाल त्याला पाठ करून कव्हर करून असल्याने तसं कोणाचीही नजर त्या दोघांपर्यंत पोहोचणार नव्हती. अहो, किती टाइम सांगितलं असं बोलत जाऊ नका म्हणून. त्याचं हेच बोलणं तिला आवडायचं नाही. ती रागात मागे होणार की त्याने अजूनच तिला मिठीत ओढत डोळे मिटले. पण यात कोणाचंच लक्ष तिथून बाजूला उभ्या असणाऱ्या कुणालवर गेलं नाही, ज्याच्या हाताच्या दोन्ही मुठी इतक्या काय आवळलेल्या की त्याच्या हातावरच्या शिराही फुगून वर आलेल्या. पण का आज कुणाल असा वेगळा वागतोय ह्याचं कारण तुम्हाला कळालंय का? कळालं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक्स करा, भरभरून कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आत्ता तरी लवकर सबस्क्राईब करा, कारण लवकरच माझी न्यू स्टोरी सुद्धा रिलीज होणार आहे.